सुरेगाव मधील वाळू तस्करांचा हौदोस, ग्रामस्थ यांची अवैध वाहतूक बंद करण्याची मागणी, अन्यथा आंदोलन। सविस्तर वृत्त असे की सुरेगाव मधील अवैधरित्या मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक रात्रीची व दिवसा ढवळ्याही चालू असून प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असून सदर कोपरगाव तालुक्यातील सर्वत्र वाळू बंद असताना सुरेगाव मध्येच कशी वाळू चालू हा ग्रामस्थांचा प्रश्न प्रशासनाला पडत आहे। वाळू तस्कर व गावगुंड हे दिवसा ढवळ्याही वाहतूक करीत असताना आढळून आले आहे। विद्यार्थी सकाळी शाळेत जात असताना वाळू तस्करांच्या भरधाव वेगाने अवैध वाळू वाहतूक चालू असल्याने विद्यार्थ्यांना कट मारून जातात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सदर वाळू वाहतूक करत असल्याची ग्रामस्थ व पत्रकार हे त्यांना संभवण्यासाठी गेले असता सदर वाळू वाहतूकदार व गावगुंड यांनी आरेरावीची भाषा व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी यापूर्वी पत्रकारांना दिल्या आहेत। शिवाय पोलिसांबरोबर पत्रकार आले असतात त्यांनाही पोलिसांसमोर मारहाण करण्यात आलेली होती। तेव्हा अशा या वाळू वाहतूकदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी करत आहे। वाळू सुरक्षेच्या वेळीच बंदोबस्त प्रशासनाकडे, अन्यथा अनुचित प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही। वेरूळची घटना ताजी असताना सुरेगाव मध्ये अशी घटना झालेली होती, परंतु पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने हा प्रकार टळला। तरी प्रशासनाने यावर काय कारवाई करते व महसूल अधिकारी व प्रशासन यावर गांभीर्याने विचार करून वाळू तस्करांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी कोपरगाव तालुक्यातील पत्रकार व ग्रामस्थ करीत आहे व तसे निवेदनही यापूर्वी प्रशासनाला दिले आहे। अवैध वाळू वाहतूक थांबली नाही तर सुरेगाव ग्रामस्थ तीव्र आंदोलन करण्याचे तयारीत आहे, असे आमच्या प्रतिनिधीला सांगितले आहे। बहुजन आवाज 24 तास न्यूज।